चला तयारीला लागा, कारण आता नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे. आपल्याकडे प्रत्येक सण अगदी उत्साहात आनंदात आपण साजरा करतो. आता नारळी पौर्णिमा काय आहे तर तुम्हाला एक माहिती असेलच. मी एक सांगतो की समुद्र आणि कोळी बांधव यांचं नातं फार घट्ट आहे. बरं, हे नातं फक्त मासेमारी आणि व्यवसाय इतकंच आहे का? तर अजिबात नाही. दर्या राजाला कोळी बांधव आपला आईबाप मानतात. कारण या दर्या राजामध्ये कोळी बांधव मासेमारीसाठी जातात, तिथे व्यवसाय करतात आणि त्यांच्या जीवावरती त्यांचा अख्खा उदरनिर्वाह चालतो. बरोबर आहे की नाही? मग नारळी पौर्णिमेला कोळी बांधव काय करतात तर एक सोन्यासारखा नारळ घेतात आणि दर्या राजाला अर्पण करतात. त्याला म्हणतात, बाबा रे, वर्षभर आम्ही तुझ्या सानिध्यात खेळणार आहोत, आम्हाला नीट सांभाळ, आम्हाला सुखरूप ठेव आणि आमचं कुटुंब जगवण्याची वाढवण्याची ताकद आम्हाला दे. काय सुंदर नातं आहे आणि काय सुंदर भावना आहेत. तर अशी ही नारळी पौर्णिमा. आणि आज या निमित्ताने आपण या मंचावरती कोळी बांधवांमधल्या एका ताईंना इथे आमंत्रित करणार आहोत. खूप गप्पा होतील, मजा होईल, गाणी होतील. फार मनापासून कोळी बांधवांमधल्या एका ताईंचं स्वागत करूया. मी प्रियंका दांडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्वयंपाकघरात यावं. प्लीज वेलकम. या. नमस्कार भाऊ. नमस्कार प्रियंका ताई, फार मनापासून तुमचं स्वागत. कसे आहात तुम्ही? खूपच मस्त. म्हणजे मी एवढी एक्सायटेड आहे. लहानपणापासून बघते, 2007 पासून बघते हा शो आणि ह्याच्यातूनच सगळ्या रेसिपी बघते, शिकते. आणि आज 2007 तिथे पासून बघता? हो, कारण की तेव्हा मला वाटतं ना, मी 11वीला काहीतरी होती आणि तेव्हापासून बघते हा कार्यक्रम. हो बाबो, 7 आणि 10 17 म्हणजे 19 वर्ष तुम्ही हा हो. कार्यक्रम बघताय. वा वा. आणि आज इथे यायला मिळते. बरं, आपण टप्प्याटप्प्याने गप्पा मारूया. हो, बरोबर सगळ्यात आधी आहे. तुमचं स्वागत आहे. आणि प्रियंका ताई, तुम्ही फार छान दिसताय. म्हणजे कोळी बांधवांचा हा पेहराव आम्हाला माहिती आहे, पण आज काय नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने का? हो, खरंच. खूपच छान. आणि आमची कोण अशीच सजलेली असते. कायम. ती मासे विकायला जरी गेली ना, मावरं विकायला, तरी ती अशाच पेहरावामध्ये तुम्हाला दिसणार. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जरा या पेहरावाविषयी सांगा. कोळी बांधवांचा पेहराव म्हणजे पुरुषांचा आणि स्त्रियांचा हा इतका आकर्षक असतो. म्हणजे मला असं वाटतं की कॉलेज, शाळा, वेगवेगळ्या कल्चरल इव्हेंट्स मध्ये हा पेहराव केल्यानंतर प्रत्येकाचं लक्ष जातं हो. की अरे, त्यांनी कोळी बांधव केला. खरंच. तर हा पेहराव तुमचा मुळातला आहे, हा. याच्याविषयी काय सांगाल? आता एक सांगायला गेलं तर आपण बघतो बऱ्याच ठिकाणी की काहीतरी वेगळाच लुक दाखवतात कोळी बांधवांचा, पण खरा लुक आहे असा की पूर्ण त्याचे ब्लाऊज इथपर्यंत पाहिजे. हा, स्लीव्ज पहिला तर इथपर्यंत पण असायचे, बांगड्या त्याच्या वरती असायच्या. अच्छा, बायांच्या वर बांगड्या. हा, असं असायचं. त्याच्यानंतर मुळात बघायला गेलं ना, तर आमच्या संस्कृतीमध्ये जास्त करून पैजण आणि तुम्हाला फेरवे असतात ना, जे ते जोडवे. घातलेले दिसत नाही. अच्छा. का? त्याचं रिझन असं आहे की बायका सुद्धा समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करायच्या, हातचालीवर जे मासे आणतात, मग ते पैजण पायातलं घसरून पडणार, जोडवे घसरून पडणार, या गोष्टीमुळे आमच्यामध्ये ते नसतं, पायात घालायचे. पण आता थोडंसं लोकांचं बघून वगैरे आम्ही पैजण आणि घालतो. ठीक आहे, ठीक आहे. हे झालं. परत तुम्ही बघू शकता की हा पाय म्हणजे पूर्ण झाकलेले आहेत. हो, डोक्यामध्ये आमची वेणी ठरलेली असते. बरोबर. आणि ही वेणी आता मी गुलाबाची घेतली आहे, सीझन नाही आबोलीचा, तर आमची आबोल्याची वेणी असते. हो, इतकी सुंदर दिसते ती, मला फार आवडते. वा वा वा. आणि कानातले पण कान पण झाकलेले असतात पूर्ण इथपासून ते इथपर्यंत. बरं, त्यालाही माशाचा आकार आहे असा. आता मी माशाचा आकार घातलाय, पण पहिला असं पट्टी म्हणतो ना आपण, कानपट्टी, तसं असायचं. वा वा वा, फार छान. हे सगळं बघून मला एक वाक्य आठवलं की स्त्रीचं सौंदर्य हे जितकं झाकाल तितकं खुलतं. खरंच. आणि ते तुम्ही अगदी तंतोतंत फॉलो करता. आमच्या दागिन्यांमध्ये, केसामध्ये माशाचा एकतरी प्रकार बघायला मिळेलच. म्हणजे आमची जी गाथण म्हणतो ना आपण, दोरलं, त्याच्यामध्ये शिंपलेचा आकाराचं आमचं खरं मंगळसूत्र असतं. आणि आम्ही त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरतो. अच्छा, अरे वा, किती छान. म्हणजे जो आपला व्यवसाय आहे, ज्याच्यावरती आपण जगतो, त्याला आपण दागिन्यासारखा पेहरावात घातलं पाहिजे. फार छान. तुमच्या संस्कृतीला, कोळी बांधवांना, भगिनींना आमचा मनापासून नमस्कार. आणि तुम्ही सुखरूप राहून महाराष्ट्रातल्या काय जगभरातल्या मत्स्यप्रेमींचं पोट भरत राहा, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो.